लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या 6 जानेवारीच्या आजच्या भागामध्ये आरू काव्या लुडो खेळत असतात. परंतु काव्या तिथे आरूला म्हणते की याला काय अर्थ आहे, नेहमी तू चिटिंग करते. आता आरूने कोणतीच चिटिंग केलेली नसते. त्या दोघांमध्ये भांडणं सुरुवात होतात. तेव्हा नेहमीसारखं आता ते सगळं सॉल्व्ह करण्यासाठी त्या दोघी नंदिनीजवळ जातात आणि नक्की काय घडलंय ते सांगतात. तेव्हा नंदिनी म्हणते की नेहमी तुमच्या लहान मुलांसारखं काय चालू असतं ग. इतक्यातच शारदा येते तिथे. तेव्हा काव्या शारदाला म्हणते की तूच या शेंडेफळला जास्त लाडावून ठेवला आहेस. परंतु शारदा त्यावरती काही रिॲक्ट करत नाही. त्या दोघी तसंच वाद घालत असतात. तेव्हा नंदिनी त्या दोघींनाही गप्प बसवते आणि शारदाला जाऊन विचारते की काय झालं, एवढं अपसेट का वाटतेस तू. तर शारदा तिथे तिला समजावते की अपसेट वगैरे काही नाही ग. घरामध्ये आता मोठं शुभकार्य होणार आहे ना, त्यामुळे तू उद्या जाऊन देवीची ओटी भर आणि देवीकडे प्रार्थना कर की सगळं कसं निर्विघ्नपणे पार पडू देत. त्यावरती नंदिनी तिला म्हणते की एवढंच नाही, मग अपसेट नको ना होऊ, मी जाऊन नक्की येईन. तर शारदा तिला म्हणते हे बघ, एकटी जाऊ नकोस हा, सोबत काव्याला घेऊन जा. तेव्हा काव्या बहाणा करते की आई प्लीज, माझा अभ्यास आहे ना ग. तर शारदा तिला म्हणते की खरं तर मी पार्थलाच तुझ्यासोबत पाठवणार होते, परंतु त्यांना त्यांची महत्त्वाची कामं असतात ना. तेव्हा काव्याच्या डोक्यात ट्यूब पडते आणि तिला एक भन्नाट आयडिया सुचते. तेव्हा काव्या तिथे त्या तिघींनाही म्हणते की चालेल, मी जायला तयार आहे. आणि काव्या जीवाच्या विचारात हरवून जात म्हणते की मज्जा. त्यावरती शारदा तिला एक फटका देते आणि म्हणते की यात मज्जा काय ग, देवाकडे जाऊन प्रार्थना करायची आहे. तेव्हा काव्या म्हणते की माते, जाते आहे ना मी आणि नक्की जाईन ना. त्यानंतर शारदा तेथून निघून जाते. तर काव्या पटकन जीवाला फोन लावण्यासाठी तेथून सटकते. रम्या तिच्या आईवरती वसुंधरावरती आता जाम भडकलेली असते. ती म्हणते की मामा मामींना तिच्या मुलांच्या इच्छा, त्यांचं मन जास्त महत्त्वाचं आहे. परंतु हे सगळं बोलताना मला कितीही वाईट वाटत असलं तरी हेच सत्य आहे की तुला माझ्यासाठी काही करायचंच नाही आहे आई. आणि रम्या वसुंधरावरती नको नको ते आरोप करते. चिडलेली वसुंधरा रम्यावरती खेकसते आणि तिला म्हणते की आता जास्त जर नाटकं केली ना की एक लगावून देईन आणि रडणं बंद करते आधी. आपल्याला असं रडायचं नाही तर लढायचं आहे. तर आपल्याला हृदयानं नाही तर डोक्याने काम करायचं आहे. आपल्याला जे हवंय ना ते असं सहजासहजी मिळणारं नाही आहे, असं वसुंधरा रम्याला समजावते. चिडलेली वसुंधरा तिथे रम्याला एक वचन मागते. ती तिच्यासमोर आत ठेवते की आता त्या पारच्या समोर जाऊन हे असं अजिबात रडायचं नाही आहे, तर प्रेमाची जाऊन तिचे त्याच्यासमोर भीक मागायची नाही आहे. तुझ्या प्रेमाने तुझ्याकडे स्वतःहून चालत यावं, असं काहीतरी आपल्याला करायचं आहे. वसुंधरा आपल्या लेकीचे अश्रू पुसते आणि तिला समजावते की आता मीही बघते की पार्थ तुझ्यासोबत लग्न कसं करत नाही ते. परंतु वसुंधरा जे काही प्लॅनिंग करत असते त्यात मात्र नियतीने वेगळंच काहीतरी ठरवलेलं असतं. कारण रम्याला शेवटी पार्थ हा मिळणारच नसतो. तर तोचपर्यंत इकडे जीवाला काव्याचा फोन येतो. ज्यावेळी जीवा फोन चेक करतो, काव्याचा फोन आल्याचं पाहतो तर विचार करतो की मला सतत सांगते ही, रात्रीच्या वेळी मला फोन करत जाऊ नकोस, आज हिने कसा काय केला. आणि मुद्दाम जीवा फोन उचलून काव्याला म्हणतो की तुला कितीदा सांगितलं की रात्रीच्या वेळी मला फोन करत जाऊ नकोस, सर्वजण घरी असतात. त्यावरती काव्या म्हणते की ऐक, एक महत्त्वाचं काम आहे म्हणूनच तुला मी फोन केलाय आणि माझ्याकडे जास्तीचा वेळ देखील नाही आहे. माझ्याकडे ना जीवा एक मस्त आयडिया आहे. आपण दरवेळेस असं चोरून भेटतो ना. त्यावरती जीवा म्हणतो की हो, आपल्याकडे दुसरा कोणता ऑप्शन नाही आहे ना. तेव्हा काव्या म्हणते की परंतु सगळ्यांच्या समोर आपण एकमेकांशी अगदी मनमोकळेपणाने भेटून बोलू शकतो, असं माझ्याकडे एक भन्नाट प्लॅनिंग आहे. तर जीवा खुश होतो आणि म्हणतो की बोल ना बोल. तेव्हा काव्या त्याला सांगते की ताई आणि मी उद्या मंदिरामध्ये जाणार आहोत. ऑफिशियली आईची ताकीदच आहे ती. तेव्हा तू एक काम कर, तुझ्या पारदादाला घेऊन तू तिथेच ये. त्यामुळे काय होईल, आपण त्यांच्यासमोर एकमेकांशी कॅज्युअली भेटू शकतो. एकमेकांशी छान हसून हाय हॅलो करून गप्पा मारू शकतो आणि त्याच दोघांच्या समोर नंबर एक्सचेंज करण्याची नाटकं करू शकतो. मग काय, ऐनवेळी कधी कोणी आपल्याला कुठे वेगळ्या ठिकाणी भेटताना पाहिलं तर आपण सांगू शकतो ना की हो, सहज आपलं भेटलो. मग आता ही माझी आयडिया नक्की तुला कशी वाटते. त्यावरती जीवा म्हणतो
ही खरंच हुशार आहेस हा तू. त्यावरती काव्या म्हणते की आणि तू नालायक, कसा असा आहेस रे तू, साधं थोडंसं जरासंही कौतुक नाही आहे तुला माझं. तर जीवा तिथे म्हणतो की नाही खरंच खूप जास्त हुशार आहेस हा तू. आता मी काय करेन, उद्या भेटल्यानंतर मुद्दामच सर्वांसमोर विचारेल की तुमचं नाव कविता का. तेव्हा तुम्हाला काय सांगणार की नाही काव्या, मी लक्षात ठेवेन. तेव्हा काव्या ही म्हणते की हो, मीही हे सगळं लक्षात ठेवेन. आणि ते दोघे फोन ठेवणार. तर काव्या जीवाला सक्त बजावून सांगते की हे बघ, मी जे जॅकेट दिले ना ते उद्या तू नाही घालून आलास ना तर माझं मार खाशील हा तू. त्यावरती जीवा तिला प्रॉमिस करतो की दुसऱ्या दिवशी तो तेच जॅकेट घालून जाणार काव्याला भेटायला. आणि फोन ठेवता ठेवता जीवा काव्याला आय लव्ह यू म्हणतो. तेव्हा काव्या म्हणते की खूप जास्त बोलतोयस हा तू, फोन ठेव. तेव्हा जीवाला हसू येतं आणि दोघेही फोन ठेवतात. परंतु आता दोघेही दुसऱ्या दिवशी मंदिरात भेटायचं ठरवलेलं असतं त्यांनी. तर दुसऱ्या दिवशी ज्यावेळी पार्थ कामामध्ये व्यस्त असतो, नेमका जीवा तिथे येतो. आणि जीवा अगदी घाई गडबडीमध्ये आल्यासारखाच आलेला असतो आणि मुद्दाम तो पार्थला मस्का लावायला लागतो. तो म्हणतो की दादा, आपले ना आता 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 प्रोजेक्ट सुरू होत आहेत. त्यावरती पार्थ म्हणतो की हो, परंतु काम देखील तितकंच तिपटीने वाढणार आहे, एवढं लक्षात असू देत. त्यावरती जीवा म्हणतो की दादा, मी ना आत्ता ठरवूनच टाकलं आहे की काम डेडिकेटलीच मी करणार आहे. मग त्यासाठी मला ना देवाकडे मागणं मागायचं आहे. तेव्हा पार्थ आश्चर्यचकित होऊन जीवाला विचारतो की काय, तुला देवाकडे मागणं मागायचं आहे, ठीक आहेस ना तू. त्यावरती जीवा म्हणतो की हो दादा, माझा मित्र अवधूत त्याने मला सांगितलं की ते गणपती बाप्पांचं मंदिर आहे ना, तिथे जे काही आपण मागणं मागतो ते सगळं पूर्णच होतं म्हणे. हे सगळं आता बाहेर कॉफी घेऊन आलेल्या रम्याने ऐकलेलं असतं. मला ना त्या गणपती बाप्पाकडे जाऊन मागणं मागायचं आहे, त्याच्याकडे ना साकडं घालायचं आहे, असं जीवाने म्हणताच पार्थला खूप हसू येतो. पार्थ म्हणतो की काय, अरे तू केव्हापासून देवदेव करायला लागलायस. त्यावरती जीवा म्हणतो की हे बघ, हे सगळं ना असं आहे तुझं. एकतर मी कधीतरी काहीतरी नवीन ट्राय करतो आहे, त्यात मला देवाकडे हे सगळं सुरळीत पार पडण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि तू माझं काही ऐकतच नाही आहे. चल ना प्लीज. असं म्हणत तिथे आता जीवा पार्थला मस्का मारून कसंबसं तरी येण्यासाठी तयार करतो. तेव्हा जीवासाठी पार्थ मंदिरात जायला तयार होतो. परंतु पुढे नक्की जाऊन त्याला नंदिनी तिथे भेटणार असल्याचं माहिती नसतं. हे सगळं रम्याने ऐकलेलं असतं आणि रम्याला कसल्याही परिस्थितीत पार्थच हवा असतो. तिचं प्रेम तिला मिळवायचं असतं. म्हणून रम्या देखील नेमकी त्याच मंदिरात गणपती बाप्पाकडे साकडं घालण्यासाठी जाणार असते. तर जीवा तिथे म्हणतो की चला आता गणपती बाप्पाकडे जायचं आहे. आणि घाई गडबडीमध्ये तो येऊन आता रम्याला धडकणार. तो कसं तरी थांबतो तिथे. रम्याला तो विचारतो की दादाची फेवरेट कॉफी आहे ना, ती ना फक्त तू आणि तूच बनवू शकतेस हा. चल जा जा, दादा वाट पाहतोय कॉफीची, जाऊन दे कॉफी. असं म्हणत जीवा पुढे लॅम्पला धडकणार. रम्या त्याला वेळीच सावरते. तेव्हा जीवा म्हणतो की आज ना माझं काही खरंच नाही आहे या. असं म्हणत जीवा तेथून निघून जातो. जीवा गेल्यानंतर रम्या तिथे आता विचार करते की जागृत देवस्थान, मग पार्थ मला तुला आता देवाकडूनच मागून घ्यावं लागणं. असं म्हणत रम्या खुश होते. तर इकडे नंदिनी मंदिरामध्ये जाण्यासाठी रेडीच झालेले असते की काव्या आरडाओरडा करत तिथे आलेलीच असते. ती म्हणते की ताई अगं, किती वेळ लावतेस तू तयार व्हायला, चल ना गं पटकन. त्यावरती नंदिनी म्हणते की देवळात जाण्यासाठी इतका उत्साह आज पहिल्यांदाच बघते मी. परंतु काव्याला लवकरात लवकर जीवाला भेटायचं असतं, ते नंदिनीला कुठं माहिती असतं. इतक्यात पार्थने दिलेलं गिफ्ट जे ओढणी असते ती नंदिनी बाहेर काढते आणि नेमकी ती ओढणी काव्याला खूप जास्त आवडते. काव्या तिथे म्हणते की वाव ताई, किती छान आहे ही, माझ्या आजूच्या आउटफिटवरती ना मस्त सूट होते आहे. आणि काव्या ती ओढणी नंदिनीच्या हातून घेते आणि स्कार्फसारखी ती गळ्याभोवती गुंडाळते. तर नंदिनी तिला थांबवण्याचा सांगण्याचा खूप प्रयत्न करते. परंतु काव्य तिचं काहीही ऐकून न घेता स्वतःचंच गुणगण चालू करते. म्हणते की किती छान दिसते ना ताई मी, हा स्कार्फ मला आता हवा या ताई. असं तिथे काव्य हट्टच धरते. आता नंदिनीचा देखील नाईलाज असतो, कारण काव्याची इच्छा मन ती मोडू शकत नसते. आता नंदिनी पेचात पडते की पार्थला नक्की आता काय उत्तर द्यावं. तर इकडे पार्थ काम करत असताना रम्या त्याची कॉफी घेऊन आलेली असते. पार्थ ज्यावेळी तिला पाहतो तेव्हा त्याला धक्काच बसतो. परंतु रम्या गुपचूपपणे कॉफी देते आणि तिथेच उभी असते. तेव्हा पार्थला तिची काळजी वाटते आणि विचारतो तो की तू ठीक तर आहेस ना.
हे सगळं जरा तो चाचपडतच विचारतो. त्यावरती रम्या म्हणते की ठीक आहे, इट्स ओके, आणि ती तसं बोलून तेथून निघून जाते. इकडे काव्याला भेटायचं म्हणून जीवा भलताच खुश असतो आणि तो जॅकेट ट्राय करत असतो. इतक्यातच तिथे पार्थ येतो आणि जीवाला विचारतो की अरे तयार झाला आहेस का तू? त्यावरती जीवा त्याला म्हणतो की दादा, हे आउटफिट असं काय घातलं आहे, म्हणजे तुला सूट होत नाही आहे. त्यावरती पार्थ विचारतो की यात काय वाईट आहे? तेव्हा जीवा म्हणतो की त्यावरती मस्त असं जॅकेट घाल ना, छान दिसतील तो. तेव्हा नेमकं पार्थचं लक्ष जीवाच्या त्या जॅकेटकडे जातं की जे काव्याने गिफ्ट केलेलं असतं आणि पार्थ तिथे आता ते जॅकेट घेऊन घालतो. सुरुवातीला तर तो ट्रायच करत असतो. जीवा त्याला विचारतो की अच्छा, ट्राय करतोयस का? तर ज्यावेळी पार्थ जॅकेट घालतो तो म्हणतो की मस्त कॉम्बिनेशन आहे, ब्ल्यू ब्लॅक येलो, मला आवडलंय जास्त. तेव्हा जीवाला आता पार्थने पेचातच टाकलेलं असतं. जीवा पार्थला म्हणतो की तू हे जॅकेट काढ आणि मस्त दुसरं असं घाल. तेव्हा पार्थ म्हणतो की यात काय वाईट आहे, छान तर दिसतंय मला. आता जीवाला ते जॅकेट स्वतः घालायचं असतं, परंतु पार्थने घातल्याने खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो. तर जीवा मुद्दामच म्हणतो की माझ्याकडे ना 101 जॅकेट आहेत, त्यातलं कोणतं दाखवू तुला? पार्थ त्याला उलट उत्तर देतो की 101 आहेत ना, मग त्यातलंच एक घाल तू, हे राहू देत ना मला. जीवा तिथे ते जॅकेट पार्थला काढण्यासाठी सांगत असतो. तर पार्थ मुद्दामच विचारतो की गर्लफ्रेंडने दिलंय का? तेव्हा जीवा छटपटतच म्हणतो की काय, अरे मला कुठले आले गर्लफ्रेंड? तेव्हा पार्थ विचारतो की एवढा का भाव खातोयस? जीवा, हे बघ, मी तुझ्याकडे कधी काही मागतोस का? मग घेतलंय तर राहू देत ना. तेव्हा जीवा मोठ्या मनाने पार्थला ते जॅकेट देऊन टाकतो. त्यानंतर पार्थ त्याला लवकर तयार होऊन खालती यायला सांगतो. पार्थ निघून गेल्यानंतर जीवा तिथे म्हणतो की दादा, तू आजपर्यंत काहीही न मागता आम्हाला सगळं दिलं आहेस, परंतु आज तुला जी गोष्ट हवी ती गोष्ट हा जीवा नक्की देणार तुला. आणि जरी जीवा तिथे निराश झाला असता तरी पार्थ खुश असल्याने तो देखील खुश होतो. तर मंदिरात जाण्यासाठी इकडे रम्या देखील छान अशी तयार झालेली असते. तेव्हा वसुंधरा येते आणि विचारते की रम्या, तू कुठे चालली आहेस का बाहेर? ठीक तर आहेस ना तू? त्यावरती रम्या म्हणते की हो आई, आणि मी कशी दिसते सांग बरं? त्यावरती वसुंधरा म्हणते की माझी मुलगी छानच दिसते. तर रम्या वसुंधराला सांगते की मी ना आता ठरवलंच आहे, आता रडत बसायचं नाही, छान आनंदी राहायचं. तेव्हा वसुंधराला तिचं खूप कौतुक वाटतं आणि ती म्हणते की व्हेरी गुड, आता शोभतेस माझी मुलगी रम्या. तर तिचं लक्ष ज्यावेळी हँडबॅग मोबाईलकडे जातं तेव्हा ती विचारते की कुठे बाहेर जातेस का तू? त्यावरती रम्या म्हणते की हो, मी ना मंदिरात जाते आहे गाराणं घालायला. आता पार्थला आयुष्यभरासाठी मी देवाकडूनच मागून घेणार आहे. तर त्यानंतर रम्या म्हणते की बरं चल चल, बोलत बसले तर मला उशीर होईल, मी जाऊन येते लगेच मंदिरामध्ये. आणि त्यावेळी वसुंधरा तिला म्हणते की अशी छान हसत राहा बाळा. आणि रम्या तेथून आता मंदिरात जायला निघते. तर वसुंधराच्या डोक्यात घाणेरडा डाव शिजत असतो. तर तोचपर्यंत इकडे नंदिनी काव्या दोघेही मंदिरात पोहोचलेले असतात. तर नंदिनी तिथे देवाकडे साकडं घालण्यासाठी पूजेची थाळी घेत असते. तेव्हा काव्या तेथून थोडीशी बाजूला येते आणि पटकन जीवाला फोन करते, कारण तिला हे जाणून घ्यायचं असतं की जीवाला यायला अजून कितीचा वेळ लागेल. आणि नेमकं पार्थ गाडी चालवत असतो आणि तिथे जीवाचा मोबाईल कनेक्टेड असतो. आणि ज्यावेळी पार्थचं लक्ष जातं तो विचारतो की कविराज, कविराज कोण आहे? तेव्हा जीवाची घाबरगुंडी आणि बोबडी दोन्हीही एकाच वेळी उडालेले असतात. आणि तिथे चाचपडतच जीवा म्हणतो की मित्र आहे माझा, आणि तो पटकन फोन रिसीव करतो आणि म्हणतो की बोल 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 कविराज, काय आहे ना, मी मंदिरातच जाणार आहे आणि त्यानंतर मग तुला भेटायला येणार आहे. तेव्हा काव्या आता त्याची फजिती करते. मुद्दाम काव्या जीवाला म्हणते की अच्छा, दादा आहे वाटतं ना जवळ. आता माझ्या घरात माझे माणसं आजूबाजूला असली तरी ऐनवेळी कधीही फोन करून माझी फजिती करतोस ना. तेव्हा काव्या तिथे म्हणते की तू माझं दिलेले जॅकेट घालून आलायस ना. तेव्हा घाबरतच जीवा पार्थकडे पाहत असतो, कारण ते जॅकेट नेमकं पार्थने घातलेलं असतं आणि त्याची बोलती बंद झालेली असते. आता काव्या म्हणते की जीवा बोल ना काहीतरी, आता तुला कळेल ना की अचानकपणे असं घरातली माणसं समोर असताना फोन केल्यानंतर कशी फजिती होते ते. तेव्हा जीवा म्हणतो की काय आहे ना, मी पार्थ दादासोबत मंदिरात जातो आहे आणि त्यानंतर तुला भेटायला येईनच ना, चल मी बाय, फोन ठेवतो. आता काव्या त्याला मोठं पेचात टाकते, अडचणीत टाकते की हे बघ जीवा,
आत्ता जर तू माझा फोन ठेवलास ना, बोलणार नाही हा मी तुझ्याशी. तर जीवा खूप मोठ्या कचाट्यात अडकलेला असतो. त्यावरती जीवा तिथे म्हणतो की मान्य आहे. काव्या मुद्दामच त्याची खिल्ली उडवत म्हणते की काय मान्य आहे की तू मूर्ख आहेस ते. आणि जीवा तिथे म्हणतो की हो चल मान्य आहे आणि चल मी फोन ठेवून देतो असं म्हणत तिथे जीवा फोन ठेवून देतो. पारची नजर त्याच्यावरतीच असते. इकडे मुद्दाम वसुंधरा विक्रमला भेटायला येते. ती रूममध्ये येता क्षणी त्याची परवानगी घेते. त्यावरती विक्रम म्हणतो की काय ताई, अगं परवानगी घ्यायची काय गरज आहे, विचारायची गरज नाही आहे, हे घर तुझंच आहे ना, तू काही या घरासाठी परके आहेस का, असं म्हणता क्षणी वसुंधरा आतमध्ये येते आणि विक्रमला म्हणते की परकं तर तू मला केलंच आहेस ना. त्यावरती विक्रम तिला समजावतो की हे बघ ताई, या विषयावरती बोलायचं म्हटलं तर खूप कमी आहे, परंतु भांडण करायचं म्हटलं तर खूप जास्त आहे. तोच तोच विषय मला पुन्हा उगाळायचा नाही आहे. तू नक्की कशासाठी आलेस ते मला सांग. आणि प्लीज हे सगळं ना आता सोडूनच दे तू. अरे अगं रम्या किती छान मुलगी आहे, असं विक्रमने म्हणताच तिथे आता वसुंधरा आनंदाने नाचायलाच लागते. आणि विक्रमचं पूर्ण बोलणं ऐकून न घेता ती गैरसमज करते आणि म्हणते की काय, म्हणजे तू मन बदललंस तर पार्थसाठी रम्याच योग्य आहे असं तुला वाटलं तर पार्थशी देखील तू बोलला असशील ना, असे प्रश्नांवर प्रश्नाचा ती नुसता विक्रमवरती भडीमारच करते. तेव्हा विक्रम वसुंधराचा झालेला गैरसमज दूर करतो आणि तो तिला म्हणतो की हे बघ रम्या माझ्यासाठी परकी नाही आहे, परंतु लग्न हा विषय खूप मोठा आहे आणि पार्थने कधी रम्याच्याकडे त्या नजरेने तरी पाहिलेलं नाही आहे. तेव्हा वसुंधरा पुन्हा पुन्हा तोच विषय उगाळते आणि म्हणते की विक्रम, अरे रम्या सुखात ठेवेल पार्थला, तिचं त्याच्यावरती किती जीवापाड प्रेम आहे आणि पार्थच्या छोट्या छोट्या सवयी देखील तिला चांगलेच माहिती आहेत. तर विक्रम तिला समजावतो की परंतु पार्थचं प्रेम नाही आहे ना. तर वसुंधरा तिथे म्हणते की हो, परंतु आपलं प्रेम ज्याच्यावरती आहे त्याच्यापेक्षा जो आपल्यावरती जीवापाड प्रेम करतो त्याच्याशी लग्न करणं योग्यच ना. तेव्हा विक्रम म्हणतो की अच्छा, मग हीच गोष्ट रम्याला लागू पडत नाही आहे का ताई. तर वसुंधरा पुन्हा पुन्हा विक्रमला तेच सांगत असते की रम्याचा पार्थवरती खूप जीव आहे आणि मुद्दाम ती विक्रमला अडचणीत आणण्याचा प्रयत्नात असते. तेव्हा विक्रम तिथे म्हणतो की काय बोलतेस ताई, अगं भाऊ बहीण वडील आई ही नाती ही आपल्याला जन्माबरोबरच मिळतात, परंतु आयुष्याचा साथीदार निवडण्याची एक संधी आपल्या हातात असते ना. त्यावरती वसुंधरा उलट विक्रमलाच धर्मसंकटात टाकते की मग सांग ना पार्थला रम्याला निवडायला, तू का त्याच्याशी बोलत नाही आहेस. आता मूर्खासारखं वसुंधरा पुन्हा 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 विक्रमला तेच सांगते. विक्रम आता तिला जाम वैतागलेला असतो. तो तिच्यावरती खेकसतो आणि म्हणतो की काय बोलतेस ताई, हे सगळं भावनेच्या आहारामध्ये जाऊन असं बोलू नकोस काहीतरी. तेव्हा वसुंधरा चक्क तिथे विक्रमच्या हातापाया पडायला लागते आणि त्याला अडचणीत आणत असते. परंतु तिथे आता विक्रम तिच्या आहारी न जाता अगदी विचार करूनच त्याने पार्थच्या आयुष्याबद्दल निर्णय घेतलेला असतो. तेव्हा वसुंधरा ते विक्रमला म्हणते की रम्या स्वतःच्या जीवाचे काहीतरी बरं वाईट करून घेईल, मला भीती वाटते. तेव्हा विक्रम चिडतो आणि वसुंधराला वटणीवरती आणतो की ताई, असं फालतूचं काहीतरी बोलू नकोस तू. हे बघ रम्याला आपण समजावू ना, आणि रम्या खूप छान मुलगी आहे, समजूतदार देखील आहे, ती समजून घेईल. तेव्हा चिडलेली वसुंधरा म्हणते की फक्त आणि फक्त तू स्वतःच्या सोयीनुसारच विचार करतोस. तुझ्या मुलाचा विषय निघाला की तत्त्वज्ञान झाडतोस आणि माझ्या मुलीचा विषय निघाला की समजूतदारपणाचा आव आणतोस. हा असाच आडमुठेपणा करतो आहेस तू. तर वसुंधरा शेवटी भांडण उकरून काढायचं ते काढतेच. आता विक्रम इतकं जाम भडकलेला असतो की ह्या मूर्ख वसुंधराला नक्की कसं समजावावं तेच त्याला कळत नसतं. रागाने पेटून उठलेली वसुंधरा आपल्या मुलीच्या आयुष्यासाठी आता काहीही करायला तयार झालेले असते. वसुंधरा तिथे विक्रमला त्याच्या समोर धमकी देते की हे बघ विक्रम, माझ्या मुलीच्या स्वप्नांचा इमला पाडून त्यात तुझ्या मुलाच्या सुखी संसाराचा बंगला उभारताना सजलेला मांडव मी पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकेन. ते लग्न मी होऊच देणार नाही. माझ्या मुलीच्या आयुष्याची राख रांगोळी करून त्यावरती तो पारचा मांडव मी अजिबात सजू देणार नाही, असं म्हणत तिथे वसुंधराने विक्रमला धमकवलेलं असतं. परंतु तिच्या धमकीला विक्रम आता भीक घालणार नसतो. तर तोचपर्यंत इकडे पार्थ जीवा मंदिरात पोहोचलेले असतात. तर पार्थ आता उतरतो गाडीतून खाली. तेव्हा जीवा त्याला सांगतो की भाई, खूप जास्त जागृत देवस्थान आहे फायनली पोहोचलो एकदाचे. पार्थ तिथे विचारतो की काय भानगड आहे नक्की जीवा,
नाही म्हणजे 100 वेळा येताना ऐकलं आहे की जागरूक देवस्थान आहे. परंतु ज्यावेळी तू तेच तेच शब्द रिपीट करतो ना, नक्कीच काहीतरी गडबड झालेली असते. आता जीवा तिथे पेचात पडतो, काय उत्तर द्यावं कळत नसतं. तर इकडे काव्या सतत मागे वळून पाहत असते की जीवा पाहत आलेत का? तेव्हा नंदिनी तिला विचारते की तुझं नक्की चाललंय तरी काय? तेव्हा काव्या तिथे खोटं बोलते, सॉरी, म्हणते की ताई मंदिरात गर्दी किती आहे? तेव्हा नंदिनी म्हणते की अगं मंदिर आहे, गर्दी असणारच, काहीतरीच चाललेलं असतं हां तुझं. आणि ती तिला मंदिरात घेऊन जाते. इकडे जीवा पार्थला मस्का मारत असतो की काही भानगड वगैरे काही नाही आहे रे. मी ना खूप जास्त एक्सायटेड आहे. हे जागरूक मंदिर आहे ना, मग माझं म्हणणं, माझी इच्छा लवकरात लवकर कशी पूर्ण होते ते मला बघायचं आहे. त्यावरती पार्थ मुद्दामच विचारतो की नक्की काय मागणार आहेस रे देवाकडे? आणि तो त्याला मुद्दाम चिमटे काढायला लागतो. त्यावरती जीवा म्हणतो की मी देवाकडे हेच मागेन की लवकरात लवकर माझी पोझिशन तुझ्यासारखीच होऊ देत. आणि तो पार्थचा हात पकडून त्याला मंदिरात घेऊन येतो. तर इकडे गुरुजी दोन जोडप्याला सांगत असतात की हे मंदिर आहे ते खूप जास्त जागरूक आहे. नेमकी रम्या तिथेच असते. रम्या त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा गुरुजी म्हणतात की 2 लग्नाळू मुलामुलींनी जर येऊन तिथे एकत्र जोडीने दर्शन घेतलं तर लवकरात लवकर त्यांचं लग्न होतं म्हणे. तेव्हा हे सगळं ऐकून रम्या आणखीनच खुश होते आणि भावनेच्या भरात ती पटकन गुरुजींकडे येते. रम्या पटकन धावत येते आणि विचारते की खरंच गुरुजी? तेव्हा गुरुजी म्हणतात की काय शंका आहे का काय? अहो, देवाच्या दारात बसून खोटं बोलेल का मी? तुम्हाला जो मुलगा आवडतो त्याच्यासोबत येऊन या देवाचं दर्शन घ्या. तुमचं लग्न ठरलंच म्हणून समजा. आता रम्याला पार्थला मिळवण्यासाठी एक भन्नाट प्लॅन सुचलेला असतो. तेव्हा खुश झालेली रम्या पटकन पैसे काढून गुरुजींना देते दक्षिणेच्या स्वरूपात. आणि गुरुजी तिला आशीर्वाद देतात की तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. आता तिला तर फक्त पार्थला मिळवायचं असतं. मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतोय. नक्की तो कसा वाटला ते कमेंट करून कळवत जा. पुढे आपण पाहणार आहोत. रम्या अचानकपणे मंदिरात दिसते तेव्हा पार्थला मोठा धक्काच बसतो आणि मुद्दाम येऊन ती नंदिनीची भेट घेते. तर ज्यावेळी पार्थसोबत नंदिनी आणि जीवा काव्या एकत्र मंदिरात दर्शन घेत असतात, नेमकं नंदिनीला ढकलून मुद्दाम रम्या पार्थच्या साथीने दर्शन घ्यायला पुढे जाते. आणि तोचपर्यंत इकडे चिडलेली वसुंधरा श्राप देते विक्रमला की माझ्या मुलीच्या स्वप्नांची राखरांगोळी करून तुझ्या मुलाच्या आयुष्याची बाग तुला फुलवायची आहे ना, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, हे कधीही मी होऊ देणार नाही. या आईचा तळतळाट आहे हा, असं म्हणून ती निघून जाते. तेव्हा विक्रम आता पूर्णपणे तुटून कोलमडून जातो आणि तो मानिनीला सांगतो की एका आईचा तळतळाट लागेल असं म्हणून गेली ती. इथे माझ्याच घरात राहून माझ्याच मुलाच्या आयुष्याची राखरांगोळी करायला बसले आहे ही. तर विक्रमला वसुंधराचा खूप राग आलेला असतो. आता नियती नात्यांचं चक्र नक्की कसं फिरवेल? पार्थ काव्या जीवानंदिनी एकत्र कसे येतील ते पाहणं तितकंच मनोरंजक